नमस्कार. आता आपल्यासमोर अजिंक्यचे बाबा सुद्धा इथं हजर आहेत. पालक हे संपूर्ण जिनियस प्रोग्रामचे आय विटनेस असतात. सर्वप्रथम सर, तुमचं अजिंक्यने जे पर्सेंटेज 10वी बोर्ड परीक्षेमध्ये मिळवले आहेत त्याच्याकरता खूप खूप अभिनंदन. आणि तुम्हाला एक आभार सुद्धा की ज्या पद्धतीने तुम्ही जिनियस प्रोग्राम अजिंक्य करता घेतलाय. मला एवढं विचारायचं आहे सर की हा जिनियस प्रोग्राम जो घरपोच होऊन विद्यार्थ्याच्या अभ्यासामध्ये मदत करतो त्याचा फायदा मुलांना काय होतो, तुम्ही काय सांगा? सगळ्यात प्रथम मी जिनियसचे खूप खूप आभार मानतो. जिनियस हा एक असा घरचा अभ्यास आहे की तो मुलांना खूप उपयोगकारक म्हणजे अति महत्वाचा आणि खूप त्याला काय म्हणतात प्रोत्साहन देण्याचा प्रोग्राम आहे. बरोबर. जिनियसमुळे अजिंक्यचा काय झालं, अजिंक्य ज्यावेळेस तुम्ही काउन्सिलिंग साठी आले होते त्यावेळेस त्यांनी मला सांगितलं होतं की बाबा जिनियस घ्यायचा आहे, पण माझा पण विश्वास कुठे कुठे नव्हता. राईट. मी म्हणाल कशाला अभ्यास घरून काय करणार. पण चला सरांनी मला खूप हे केलं. त्याच्यानंतर मी जिनियस हा उपक्रम हातात घेतला आणि अजिंक्यला लावला. तो पण थोड्या वेळासाठी निगेटिव्ह होता, पण जसा जसा त्याचं काउन्सिलिंग होत गेलं काही दिवसांनी त्याला एकदा म्हणजे त्याचा कॉन्फिडन्स वाढत गेला. मध्ये मध्ये तर त्यांना जे काउन्सिलिंग सर यायचे आणि त्यांच्यासोबत मी एखाद्या मी तर फार कमी पण ही जास्त बसायची, पण त्यावेळेस त्याचा आत्मविश्वास हा कुठेतरी कमी दिसत होता मला. रायटिंग मध्ये एवढा चुकीचे त्याचे शब्द राहायचे मराठीमध्ये इंग्लिशमध्ये, आणि रायटिंग सुद्धा व्हायची नाही, स्पीड कमी व्हायचा. बरोबर. मध्यंतरी तो मला वाटत होतं की तो एकदम म्हणजे मागे गेलेला असं वाटत होतं, म्हणजे तो 80 वरून तो 70 वर येईल का अशी हे झालेली होती. पण काउन्सिलिंग ज्यावेळेस जिनियस मधनं झालं, ओके. खरोखर मला त्याचा अभिमान आहे जिनियसचा की त्याच्यामुळं त्याचा आत्मविश्वास वाढला. आणि त्याच्या आत्मविश्वासाने त्यांना आज जे 95 मिळवले हे जिनियसच्या माध्यमातून त्याच्या योग्य मार्गदर्शनाखाली त्याच्या योग्य चुका असतील त्या चुका वेळोवेळी संपुष्टात आणून त्याला सुधरून त्या चुका तयार केल्या त्याच्या, आणि आज जिनियसच्या माध्यमातून आज जे ते 95% घेतले. त्यामुळे मी जिनियसचे खूप खूप आभारी आहे. आणि मी महाराष्ट्रातील सगळ्या जनतेला सांगू इच्छितो की जिनियस हा उपक्रम महाराष्ट्रातील सगळे पालक वर्गांना माझी नम्र विनंती आहे की जिनियस हा घरचा अभ्यास योग्य रीतीने प्रत्येक विद्यार्थ्याने घ्यावा, जेणेकरून तो विद्यार्थ्यासाठी म्हणजे खूप उपयुक्त आहे असं मला तरी वाटतं. नक्की नक्की सर. बघा, म्हणजे ऍक्च्युली पालकांच्या भूमिकेमध्ये जेव्हा जात असताना त्यांनी हा जो अनुभव आपल्याला सांगितलाय याच्यामध्ये मी सर तुम्हाला पुन्हा एकदा असं विचारू इच्छितो की ऍक्च्युली होतं असं की बऱ्याचदा जसं तो तुमच्या डोक्यात आलं होतं किंवा त्याच्या डोक्यात आलं होतं मधामध्ये किंवा हा प्रोग्राम काही स्टॉप करावा का, पुढे करण्यात काय अर्थ आहे का वगैरे, किंवा मुलांच्या जीवार येतो वारंवार पेपर सोडवणं किंवा पुन्हा ते करणं, थोडीशी मुलं हे करतात. तर मला हे विचारायचं आहे सर की आता जसं आपण बोललोय की वर्षभर करणं म्हणजे वर्षभर करणं गरजेचं आहे का, मला हे विचारायचं आहे. वर्षभर हा प्रोग्राम करणं गरजेचं आहे की मधात ड्रॉप करणं, मला काय वाटतंय? नाही, माझा तर हे विषय आहे की काय होतं सर, जर आपण मध्यस्थ हे केलं तर विद्यार्थ्यांची लिंक तुटतात. बरोबर. राईट. जर आता कसं आहे, समजा आपण सुरुवातीपासून तर एक्झाम पर्यंत जर त्याचा वारंवार म्हणजे रेग्युलर जर हे केला तर विद्यार्थ्यांना आज समजा त्याची 90ची असत तर ते काउन्सिलिंग सांगतात की तू 95चा विद्यार्थी आहे, तू 90 वरून 95 कसं पोहोचवते, याच्यामुळे त्या विद्यार्थ्यांना त्याचा सातत्यानं बेनिफिट्स मिळतं. आणि त्यामुळं त्याला मला तरी वाटते की हा 100%, 101% रेग्युलर जोपर्यंत त्याचं पूर्णत्वात येत नाही आणि त्याचे गुण त्याची गुणपत्रिका त्याच्या हातात येत नाही तोपर्यंत त्याचा अभ्यास त्याच्या जिनियस सोबत जुळलेला असावं असं तरी मला वाटतं. बिलकुल. म्हणजे वर्षभर करणं हे अतिशय अतिशय गरजेचं. बिलकुल. आणि सरांनी जे सांगितलं की सातत्य महत्वाचं आणि वर्षभर त्यांनी त्या गोष्टीच्या सांगितल्या जे पालकांना खूप गरजेचे आहेत की तो प्रोग्राम त्याच्या माध्यमातून मुलांना मोटिवेट मिळणं. सर, तुम्ही एक आय विटनेस होता ज्याच्या माध्यमातून तुम्ही हे सगळं बघितलं. इतर पालकांना तुम्ही काय सांगाल की त्यांनी जिनियस प्रोग्राम लावावा का आपल्या मुलांकरता, तुम्ही काय एका वाक्यात काय सांगाल? मी तर सुरुवात प्रथमच म्हटलं की महाराष्ट्रातील, मी हे जरी आज विदर्भात असेल तर मी तर म्हणतो महाराष्ट्रातील जनतेला म्हणजे पालकांना माझी नम्र विनंती आहे की आपण पैसा खूप खर्च करतो, विद्यार्थ्यांचा वेळ गमावतो ट्रॅव्हलिंग मध्ये याच्यामध्ये, पण मला वाटतं जिनियस हा घरचा अभ्यास म्हणजे स्वतःहून इथं येऊन त्या विद्यार्थ्यांना ती माहिती देणं, त्या विद्यार्थ्यांना सातत्यानं समजावून सांगणं, जेव्हा म्हटलं तेव्हा त्यांना फोन केल्यावर त्याचे उत्तर भेटणं, असा अभ्यास जिनियस सारखा कुठेही मिळणार नाही. म्हणून माझी नम्र विनंती आहे की जिनियस हे प्रत्येक पालक वर्गांनी आपल्या विद्यार्थ्यासाठी चांगलं प्रावीण्य मिळवण्यासाठी जिनियस हा उपक्रम लावणं अति गरजेचं आहे. चला, खूप खूप धन्यवाद सर. ज्या पद्धतीने तुम्ही आम्हाला एक सपोर्ट केलेला आहे आणि वर्षभर तुम्ही त्याच्या अभ्यासामध्ये सुद्धा जिनियस लावण्याकरता तुमचा सपोर्ट महत्वाचा होता. तुमचे पुन्हा एकदा जिनियस परिवारातर्फे मी खूप खूप अभिनंदन आणि धन्यवाद देतो.